भरधाव वेगातील NNMT बसने मोटारसायकल स्वारांना चिरडले, एक दगावला तर एकाची प्रकृती चिंताजनक। भरधाव वेगातील NNMT बसने खोपटा रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या 2 मोटारसायकल स्वारांना व टेम्पोला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकल स्वार निलेश शशिकांत म्हात्रे यांचा मृत्यू झाला आहे, तर केशव ठाकूर हे गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नवी मुंबई येथील रुग्णालयात पुढील उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे। या अपघाताची माहिती मिळताच खोपटा गावातील संतप्त नागरिकांनी रास्ता रोको करून भरधाव वेगातील वाहनांना आवरण्याची मागणी केली। खोपटा कोपरोली चिरनेर या प्रवासी नागरिकांच्या रस्त्यावर अवजड वाहनांची रेलचेल असल्याने सदर रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे। त्यामुळे नागरिकांच्या मागणीनुसार उरणचे आमदार महेश बालदी यांनी नॅशनल हायवे इंडिया ऑथॉरिटीच्या माध्यमातून सदर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सुमारे 3,75 लाखाचा निधी उपलब्ध करून दिला। मात्र ठेकेदारांनी नॅशनल हायवे इंडिया ऑथॉरिटीच्या इंजिनियर अधिकारी वर्गांना हाताशी धरून सदर रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले, त्यामुळे सदर रस्त्यावर वारंवार होणाऱ्या अपघातांची संख्या बळावली आहे। त्यात रस्त्यावरील उखडलेल्या साईड पट्ट्यांचा तसेच खडबडीत रस्त्याचा अंदाज NNMT बस चालकाला न आल्याने भरधाव वेगातील NNMT बसने खोपटा कोपरोली रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या 2 मोटारसायकल स्वारांना व टेम्पोला जोरात धडक दिल्याची घटना गुरुवार दिनांक 8 रोजी सकाळी ठीक 10:30च्या सुमारास घडली। या झालेल्या अपघातात 5 मोटारसायकल स्वार थोडक्यात बचावले असले तरी 2 मोटारसायकल स्वारांना फटफटत नेल्याने झालेल्या अपघातात निलेश शशिकांत म्हात्रे यांचा मृत्यू झाला आहे, तर केशव ठाकूर हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नवी मुंबई येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे। तर NNMT बसमधील प्रवासी नागरिकांना केवळ दुखापत झाली असल्याची माहिती मिळत आहे। या अपघाताची माहिती मिळताच उरण वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पवार यांनी रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले। मात्र संतप्त नागरिकांनी रस्ता रोको करण्याचा प्रयत्न करून भरधाव वेगातील वाहनांना आवरण्याची तसेच वारंवार होणाऱ्या अपघातात मयत जखमी नागरिकांना भरपाई देण्याची मागणी केली। यावेळी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे, मनसेचे तालुका अध्यक्ष सत्यवान भगत, सामाजिक कार्यकर्ते कैलास म्हात्रे, शिंदे गटाचे महेंद्र पाटील यांनीही वारंवार होणाऱ्या अपघाताबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। खोपटा कोपरोली रस्त्यासाठी नॅशनल हायवे इंडिया ऑथॉरिटीच्या माध्यमातून निधी खर्च करण्यात आलेला आहे, परंतु अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या रस्त्याचे काम योग्य प्रकारे झाले नसल्यास त्याची दुरुस्ती पुन्हा ठेकेदाराला सांगून करण्यात येणार आहे। लवकरच सदर रस्त्याची पाहणी करून संबंधित ठेकेदार दोषी आढळल्यास त्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्टला टाकण्यात येणार, तसेच पुन्हा सदर रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केला जाणार आहे। YN घोटकर, जनसूचना अधिकारी PKI पनवेल, नॅशनल हायवे इंडिया ऑथॉरिटी, महामुंबईसह अनंत नारंगीकर, खोपटे, उरण।